उज्ज्वल नगर येथील पाण्याची समस्या। हा उज्ज्वल नगर खात रोड खोकुर्ला आणि हे उज्ज्वल नगरमधले नागरिक। हा बघा रस्त्याने पूर्ण एवढा पाणी वाहत आहे आणि हा दर 5 वर्षानंतर हा सुरू आहे। ना या कॉलनीतले रोड बनले ना नाल्या बनल्या। ग्रामपंचायतले 3दा निवेदन देऊन पण ग्रामपंचायतने लक्ष दिलेले नाही। हा बघा पाणी बघा, हा बघा आणि हे नागरिक त्रस्त झालेले आहेत। तुमची प्रक्रिया सांगा साहेब। हे आम्ही ग्रामपंचायतला कमीत कमी 3 वेळा निवेदन देऊन आजही काय झालेलं नाही। वारंवार आम्ही त्यांना निवेदन देतो। हे उज्ज्वल नगर खोकरला इथे पाण्याची समस्या बघा, जिकडे तिकडे चोहीकडे पाणी येऊन राहिला, कोणाच्या घरात घुसून राहिला पाणी। आणि ग्रामपंचायतला आम्ही निवेदन देऊ काही ते आहे काही करत नाही। हे आमचे पडोसी श्री धानगुन सर, तुम्ही काय बोलाल त्याच्याबद्दल? पाण्याविषयी बोलावं लागेल ना। बोला ना, काय सांगा? या ठिकाणी आमच्या उज्ज्वल नगरामध्ये ह्या ठिकाणी पूर आलेला आहे आणि इथून जाण्याची समस्या निर्माण झाली आहे। आपण ह्या ठिकाणून आपली मोटरसायकल काढू शकत नाही। काय करावं याचा चिंतेचा प्रश्न आहे। म्हणून निवेदन देऊन मी आमच्याकडे लक्ष देण्याची कृपा करावी असं विनंती करत आहोत। हा बघा पाऊनी बघा पाणी, हा पूर्ण पाणीच पाणी दिसा। हा बघा इकडे हा पाणी आहे पूर्ण। हा बघा हा नाले या रस्त्यावर चालावं कसे माणसांनी। बघा हा एवढा पाणीच पाणी आहे आमच्या पण। समस्या आहे, 5 वर्षावर समस्या आहे। तुम्ही किती दिवसापासून जाऊन राहिले इथं? 5 वर्षापासून आम्ही इथं वास्तव्य करत आहोत आणि ह्या ठिकाणी हा आपल्या कॉलनीचा उज्ज्वल नगर या कॉलनीचा हा मेन रस्ता आहे। ह्या रस्त्याने शाळेतील लहान मुलं येणं जाणं करतात। बाजूला शाळा आहे बघा इकडे। ही शाळा ती बस दिसत आहे शाळेची वगैरे ती बस। आणि ते बघा लोकांच्या घरामध्ये पाणी पण घुसलेलं आहे। बघा बाबाजीच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे, ते पाणी काढून राहिले बाबाजी। आणि हे बघा हे आपलं उज्ज्वल नगरचं मेन रोड आणि हे मेन रोड असून हे नाल्यासारखं रोड दिसतं बघा। नाल्यासारखं बघा हे पूर्ण नाली आपण समोर दाखवून नाल्याला। ही अतिशय महत्त्वाची समस्या आहे। ह्या समस्या इथले नागरिक पूर्ण त्रस्त आहेत। येणं जाणं बंद झालेलं आहे त्या ठिकाणी आणि पाणी घुसलंय, प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलं आहे। आपल्या घराचा फाउंडेशन 3.5 फुटाचं पाणी घुसलेलं आहे। बघा एवढा पाणी पावसाळ्यामध्ये खूपच खराब हालत होऊन राहिली याच्याबद्दल। हा पूर्ण इथून असा जेणेकरून वाटते की नदी वाहून राहिली। बघा हा समोर जाऊ ना, चला ना समोरच्या पण। हे बघा गाडीवाले कसे येऊन राहिले बघा। हे अशी गाडीची समस्या आहे अशी। हा बघा एवढं पाणी आहे जेणेकरून आपली कार पण नाही काढू शकत। असं वाटतं माना नदीतून जाऊन राहिला। बघा 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 गाडीवाले कसे चालले। हा बघा पाणी जिकडे तिकडे चौकडे पाणी। आणि हा पूर्ण फक्त एकाच ठिकाणी नसून पूर्ण उज्ज्वल नगरमध्ये आहे। उज्ज्वल नगरचे 5-6 रस्ते असून पूर्ण रस्त्यामध्ये पाणी वाहून राहिलं। नाव डॉक्टर विजय बनसोड आहे। मी मागील 3-4 वर्षापासून उज्ज्वल नगर कॉलनीमध्ये राहत आहे। इथच्या समस्याबाबत आम्ही वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देऊनसुद्धा त्यांनी नाली किंवा रस्त्याचे कुठल्याच प्रकारचे बांधकाम केले नाही। तरी पण आम्ही कॉलनीतील सर्वांनी एकत्रित म्हणजे आपण त्याला निधी जमा करून कॉलनीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। परंतु तुटपुंजी निधी असल्यामुळे अजूनपर्यंत कुठलाही विकास किंवा काही रस्ते नाल्या मंजूर झालेल्या नाही आहेत। तरी पण प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढीच मी आपल्या चॅनलतर्फे विनंती करतो। धन्यवाद। हा बघा पाणी बघा आणि यांचे पायाचं पाणी बघा। हा बघा पाऊस असा पाऊस होऊन राहिला बघा। आणि हे रस्ते हे हा बघा एवढा पाऊस पडून राहिला। आणि हा रस्ता बघा इकडे पण हा एक रस्ता हा चिखल राहते। या रस्त्यावर जास्त पाणी जमा होऊन राहिला। पूर्ण प्लॉटच्या पाणी रस्त्याने वाहत आहे। इथं नाल्याच नाही आहेत पाणी जायला, रोड नाही आहेत जायला। हे रोडावरून हे गोठे उखडले आहेत। बघा गोठे बघा हे गोठे उखडले।
बापरेजी बापरे जेवण बघा सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते आणि मदतनीस चलो चलते राहो हे बघा पाऊस आणि हा पूर्ण चिखल. इथं जाणी येणेवाल्या लोक पडतात. गाडीने 2 वेळा पडले आहेत. कुणी हा पूर्ण संपूर्ण उज्ज्वलनगर तुम्हाला दाखवण्यात येईल कसे रोड आहेत उज्ज्वलनगरचे. आणि ते बघा बच्चे पार्टी पाण्यातून रस्ता काढून रस्ता काढून येऊन राहिले. ते बघा हे बघा बच्चे पार्टी पाण्याची मजा घेत बघा हे बच्चे पार्टी कशी मजा घेऊन राहिली पाण्यामध्ये. भाई तुझं नाव काय? कोणत्या शाळेमध्ये आहे? ही बघा ही स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये शाळा आहे. आणि तू जाते कशाने? माझं नाव सांगा त्याला. तू पैदल जाते का? याच रोडाने जाते ना? हां तर तो खराब रोड आहे का चांगला रोड आहे? खराबच रोड आहे. हां बघा हे शाळेतले पोरं तिथं स्कूलमध्ये जाताना यांच्या पण पाय स्लिप होतात. चिखल राहते आणि हे अशा पाण्यामधून शाळेत जातात. ठीक आहे. हे छोटे छोटे मुलं बघा कोणी गाडी नेते त्यांचे आई वडील गाडीने सोडून देता गाडी स्लिप होऊन पडू शकतात. त्याच्या पण हे खूप हे आहे. तर बच्चे पार्टी पण हे बघा गाडी आली पाण्यातून अशी समस्या निर्माण झालेली आपल्या उज्ज्वलनगर खातरोड खोकुर्ला येथे. खूपच दुर्दैवी व्यवस्था अशी खातरोडला आहे. ते बघा गाडी बघा कशी हलून राहिली. स्लिप होते गाडी. पाण्यात बघा कशी गाडी होऊन राहिली. तर बहुतच हालत खराब आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव किशोर पारधी. हां तुम्हाला या उज्ज्वलनगर समस्याचं काबद्दल आहे पाण्याबद्दल बोलायचं? आम्हाला पावसाळ्यामध्ये खूपच या रस्त्याने जायला त्रास होते. या ठिकाणी पाऊस आला की डोंगरा पाणी असते. गाडी चालवताना काही त्रास? गाडीला रस्ते आम्हाला दिसत नाही गड्डे वगैरे काही. बघा ही एवढी समस्या आपल्या या उज्ज्वलनगर येथील आहे. हा बघा किती फास्टमध्ये किती तेजीने वाहत चाललेलं आहे एवढे. आणि हे बच्चे पार्टी किती पाणी येणं समस्या खूपच आहे. आणि तो बघा तिकडे पण जास्त पाणी आहे पूर्ण. तिकडे आपण सामोर पण जाऊ शकतो. चला सामोर जाऊ. चला किती स्पीड आहे पाण्याची. फिटण्याची चप्पल वाहत छान खूपच दुर्दैवी व्यवस्था झालेली आहे उज्ज्वलनगर. सुरू आहे ना हां दाखवा. हा बघा किती फास्टमध्ये पाणी चालले वाहत. रस्त्याने चाललेलो तरी हा पूर्ण रस्ता बघत बघा एवढा तरी पाणी नाही. खूपच पाणी दिसून आलं. आणि हा वरतून तेज पाणी. हां चला बघा आहे. आणि हे तुडुंब नदी लांबच नदी दिसून आली पूर्ण. काय समस्या आहे येथील समस्या दुरुस्त करण्यात यावी. हा बघा पाणीच पाणी. चहूकडे पाणीच पाणी दिसून आलं. असं वाटतं पूर आलेला आहे. पण इथला हा पूर नसून फक्त पाण्याच्या पाणी आहे. हा बघा हा पण रस्ता असा भरलेला आहे कुटुंब. तुम्ही बघितले हे उज्ज्वलनगरची समस्या. आणि हा इकडे पण खूप असं पाणीच पाणी दिसतं. बघा चहूकडे माझ्या चारही बाजूला पूर्ण पाणीच पाणी आहे. बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये. हा बघा तलाव. हा बघा पूर्ण घरामध्ये पाणी
लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे. हा बघा एका घरामध्ये पाणी, इकडे सर्व पाणीच पाणी निघालं. हा बघा येथे किती पाणी साचलेलं आहे. थोडे समोर व्हा, पाणी बघा बघा, हा पाणी बघा. ठीक आहे, ह्या पाणी बघा. ही समस्या नाल्या आणि रस्ते नसल्या कारणाने अशी समस्या इथं निर्माण होत आहे. आणि या पाण्यामध्ये साप जहरीली कुछ विंचू वगैरे येतात. तर इथच्या लोकांना याच्यापासून सुरक्षा नाही. ही प्लॉटमध्ये पूर्ण पाणी पूर्ण तुडुंब भरलं. हा बघा, हा पावसाचं पाणी तसे एवढ्या होऊन राहिला. ना इथं तलाव आहे ना नदी आहे. हा नदीच्या तलावाचं पाणी नसून फक्त पावसाचं पाणी आहे. हे बघा बच्चे पार्टी कशी मजा घेऊन राहिले पाण्याची. आज संडे असल्या कारणानं बच्चे पार्टी मस्त पाण्यामध्ये निघाले. तो बघा तुडुंब पाणी भरला. पाण्याला प्रेशर बघा. बघा पाणी किती फास्टमध्ये जाऊन राहिला. उज्ज्वल नगर येथील रस्त्यावरील पाणी बघा. 5 वर्षामध्ये हा लेवल डेव्हलप नाही, काही नाही. पाणीच पाणी. मी पण बघा आता पाण्यामध्ये उभा आहे. असं वाटतं जून नदीतून चालला. आणि आमच्या मोहल्ल्यामध्ये असे रस्ते आहेत. उज्ज्वल नगर, खातरोड, खोकरला, भंडारा.
हा आपला आहे वारको सिटी रोड आहे आणि इकडून हा जी बी क्लब आणि जी बी क्लबमधून निघताना हा बघा उज्ज्वल नगर लेआउट. आणि हा बघा पूर्ण नदी, रस्ता नसून हा जेणेकरून नदी आहे पूर्ण बघा. ग्रामपंचायतला 3दा निवेदन करून पण काही काम झालेला नाही. आणि ही स्कूल ऑफ स्कॉलर शाळा आहे, इथं छोटे छोटे मुलं येतात. आणि हा पण रोड असा पूर्ण खराब झालेला आहे. येता जाता हा पण रोड कोणी मुलं पडतात सायकलने येणेवाले चिखलमध्ये आणि गड्डेच गड्डे रोडवरती खूप आहेत.